नमस्कार, जय श्रीराम. सर्व शेतकरी आणि गोपालकांचं आपल्या गीरप्रेमी या हक्काच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या फार्मवरती सर्व 12 गाई विक्रीसाठी आज अवेलेबल आहेत, पण त्यापैकी 3 गाई सेल झाल्या आहेत, 9 गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काल एक गाडीचा माल आला होता आणि एक परवा दिवशी एक गायांची गाडी आली होती. त्यापैकी काही बऱ्याच गाई सेल झाल्यात, आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकलो नाही. पण आज ज्या गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहोत. त्याआधी आपल्या एक पहिल्या व्हिडिओला एक जणांनी कमेंट केली होती की जो ऑनलाईन व्यवहार करताय त्या व्यवहारात समजा बोलताना एक करतात आणि नंतर एक करतात अशी एक कमेंट होती. आपण आपला चॅनल आहे, आपण काही कोणतीही कमेंट डिलीट करत नाही शेतकऱ्याची. तर त्या कमेंटला उत्तर असं आहे की त्या शेतकऱ्याला मी गाय दिली होती, ऑनलाईन दिली होती. त्यांनी 2-4 हजार रुपये मला टोकन टाकलं होतं. गाय पोच करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही चेक करून मग पैसे द्या. त्यांच्या गाय घरी गेली, चेक केली त्यांनी, त्याच्यानंतर गाडीवाल्यावर पेमेंट दिलं. त्यानंतर काय झालं, ती गाय चारा कमी खायला लागली. तर त्यांनी मला कॉल केला की शेट गाय चारा कमी खाते आणि दूध कमी करते. मी म्हणलं एकदा डॉक्टरांना दाखवून घ्या, टेम्परेचर आहे का काय, नेमकी काय आजारी का. त्यांनी डॉक्टरांना दाखवल्यानंतर मला कॉल केला की डॉक्टरांनी सांगितलं याला कसलं टेम्परेचर नाही किंवा काही अडचण नाही, पण ती चारा कमी खायची. त्यामुळं मी त्यांना 4.5-5 लिटर एक टायमाला, 4-4.5 लिटरच एक टायमाला, म्हणजे 8-9 लिटर दूध सांगितलं चालू आहे म्हणून. पण ती काय 2-2 लिटर दूध देत होती त्या शेतकऱ्याची. तर त्यांना डॉक्टरांनी चेक करायला सांगितल्यानंतर त्यांनी चेक केली, गायला कसलाही प्रॉब्लेम नाही. आणि मी म्हणलं जर पूर्ण चारा खात नसली तर माझी गाय रिटर्न पाठवा. तर ते म्हणले चारा कमी खाते, खुराकही अर्धा खाते आणि चाराही अर्धा खाते. आता त्या गोष्टीला मी तरी कसं बांधून आणणार आहे. मी जर समजा त्यांच्या आधी पैसे पेमेंट मारून घेतलं असतं समजा अकाउंटला आणि मग गाय पाठवली असतील, मग ते त्याला फसवणूक म्हणतात. मी जर तुमच्याकडं 2-5 हजार रुपये टोकन देऊन तुमच्याकडं डायरेक्ट चेक करायला पाठवतो आहे, तुम्ही चेक करूनच गाडीवाल्यावर पैसे दिलेत, असं नाही की आधी पेमेंट मागून घेतले. तरी जर अशा कमेंट असतील तर त्याला काय करणार आहे. आणि तरी त्यांनी मला कॉल केले त्या शेतकऱ्यांनी की बाबा माझी दुधाची अपेक्षा जास्त होती. त्यानंतर ती गाय चारा खायला लागली, ती 2.5-3 लिटरपर्यंत गेली एका टायमाला, म्हणजे 5-6 लिटर दूध द्यायला लागली गाय. मग ते शेतकऱ्याचा मला कॉल आला, तर मी त्याला थोडंफार पेमेंट रिफंड करून टाकलं आहे. तर अशा पद्धतीत जे वेलेल्या गाई राहतात, समजा आम्ही समजा 8-9 लिटर 10 लिटर सांगितलं, बाकी 1-2-4 लिटर चारा पाण्यावर डिपेंड राहतं. समजा 10 लिटर सांगितलं, 8 लिटर निघेल किंवा 12 लिटर निघेल. पण एकदम जर 2-2 लिटरच गाईचं दूध दिलं तर त्याची आम्ही 100% खात्री घेतो की जे गाईला 10 लिटर दूध सांगितलं तिला 2-2 लिटर निघते, त्या गाईची 100% खात्री देतो आम्ही. कारण शेतकरी पण आशेने गाई खरेदी करतो. पण शेतकऱ्यांनी थोडं समजून घ्या की ह्या गायांचं समजा वातावरण होतं. माझ्या गोठ्या ज्या गाई इथं गुजरातमध्ये ज्या दूध पिळून आणतो ते माझ्या गोठ्यात येत नाही. मी तिथं 6-6 लिटर गाई पिळून आणली तर ती इथं 5-5 लिटर देते. त्याचं कारण असं आहे की आपल्या भागात थंडी जास्त आहे, गुजरातला उष्णता जास्त आहे. शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की बुवा थंडीत गाई लिटर 2 लिटरने दुधाला कमी पडते. 1 लिटर 2 लिटर इकडे तिकडे होऊ शकतं, पण पारच जिला 10 लिटर सांगितलं आहे आणि तिला 3 लिटर आणि 4 लिटर निघतं, त्याला जबाबदारी माझी. हे पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना किंवा गाय खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे किंवा गॅरंटी त्या गोष्टीची. आज ज्या आपल्याकडे गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक करून दाखवू. पण शेतकऱ्यांनी पण कमेंट करताना किंवा हे करताना तुम्ही कमेंट करा, फोन करा. तुमच्या शंकेचं 100% समाधान आमच्याकडनं केलं जाईल. असं नाही की तुमच्या शंकेचं समाधान केलं जाणार नाही किंवा तुमची फसवणूक करणार आहेत, अशातला भाग नाही. आपलं फार्म असं आहे की आपल्या फार्मवरती कोणत्याही शेतकऱ्याची ऑनलाईन टोकन टाकून घ्यायचं, गाय पाठवायची नाही किंवा फसवणूक करायची असला कसलाही व्यवहार आपल्या फार्मवर होत नाही. आम्ही 5-10 हजार रुपयासाठी कोणत्याही शेतकऱ्याची किंवा पशुपालकाची अजिबात कसल्या प्रकारची फसवणूक करत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या विश्वासात पात्र ठरलेला आपला डेअरी फार्म आहे. चला तर मग आपण आपल्याकडे ज्या गोमाता आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या एक एक करून दाखवू. ही आपल्या फार्माची 1 नंबरची गाय दुसऱ्या वेळात जाणार आहे. प्युअरमध्ये माथा, कानाची साईज, शिंगाचा आकार गायचं पाहू शकता. 12.5 मीटर अंतर, गायचे कासाची साईज. आपण ज्या गाई विक्रीसाठी आणल्यात त्या मिडियम रेंजच्या गाई आणल्यात. तर जेवढ्या आपण ज्या आज 9 गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या सर्व आपण सांगायला 60, 65, 70 सांगतो, पण यस नोची किंमत 51,000 रुपयाच्या भावाने आपल्याला सर्व गाई द्यायच्यात. त्याच्यात काही कमी होणार नाही. शेतकऱ्यांनी ज्या गाई पसंत असतील डायरेक्ट टोकन टाका, डायरेक्ट फोटो टाका, त्याच्यानंतर बोलणं झाल्यानंतर टोकन टाकून बुक करून घ्या गाई. ही 2 नंबरची दुसऱ्या वेताला जाणारी आहे 1 नंबरची गाय. ह्या गाईचे पण आपण सांगताना 70-75 सांगतो, फायनली 51,000 रुपये द्यायचे. आपल्याकडे ज्या सर्व आज गाई आहेत 9ची 9 ते सर्व 51,000 रुपयाच्या भावाने आपल्याला सेल करायचं. हे आपल्या फार्मरची 2 नंबरची गाय. ही पण गाय दुसऱ्या वेताला जाणारी आहे. कवळ्यामध्ये गाय आहेत आणि मिडियम गाय आहेत.
लई मोठ्या नाही, लई लहानही गाई नाहीत, मिडियम मापाच्या, ज्या शेतकऱ्यांना 8-10 लिटर दूध खायचं आहे. आता ह्या ज्या गाई ह्या सर्व 9-10 लिटर दुधाला चालणार आहेत. सर्व बाकी समजा आता लिटर 2 लिटर इकडे तिकडे फरक असा पडू शकतो की चारा पाण्यावर किंवा वातावरणावर डिपेंड राहतं याचं दुधाचं, लिटर 2 लिटरच फरक पडू शकतो. पण ह्या ज्या गाई ह्या रिॲलिटीमध्ये कुणी पण शेतकऱ्यांनी येऊन बघायचं, 9-10 लिटर दूध कॅपॅसिटीच्या गाई आहेत. त्यातली एखादी 11 देईन, एखादी 12 देईन, एखादी 8 देईन. पण याच्या काही आतमध्ये झालं तर आपण त्याला जबाबदार येते. ही गाभणमध्ये अजून एक 8 दिवस जाणार वेळ बाकी आहे. त्या गाईचं कासाचा सडापाराचा आकार आपण पाहू शकता. ही पण काय दुसऱ्या वेताला जाणार आहे. सफेद लेलडीमध्ये गाई जे 4 सडक काळे आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून. आणि कवळी गाय 6 दात गाय आहे. ही पण गाय फायनल 51,000. आपल्याकडे ज्या सर्व आज गाई त्या सर्व 51,000 रुपयाच्या रेटने आपल्याला फायनल द्यायचं. ही 3 नंबरची गाय आहे. ही गाय आपण पाहू शकता. ही पण गाय दुसऱ्याच वेताला जाणार आहे. अजून एक 8 ते 10 दिवस वेळ बाकी आहे. ह्या पण गाईचं फायनल व्यवहार आपल्याला 51,000 रुपयालाच करायचं आहे. एकदम शांत स्वभावाची गाय आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. गाईचा माथा, गाई सडपाऱ्यामध्ये अंतर. आपल्याकडे ज्या सर्व गायी राहतात, समजा गाभण गाय असेल तर आपण सडमुखी आणि अंगपडीच्या पूर्ण खात्रीत राहतो. ही आपल्या फार्मरची 5 नंबरची गाय. ही पण गाय दुसऱ्या वेताला जाणार आहे. एकदम शांत स्वभावाची. ह्याच गायला फक्त एक 15 ते 16 दिवस जाणारा वेळ बाकी आहे. अजून आज रात्रीच गाडी खाली झाली. अजून गाईंचं धुणं दाणं झालं नाही. आपण सडापाऱ्यामध्ये गाय पाहू शकता. जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमच्या घरी आल्यानंतर 8-15 दिवस सेट झाल्यानंतर गाय व्याली पाहिजे, त्या शेतकऱ्यांसाठी आपण अशा कच्च्या गाई उपलब्ध करत असतो. ही गाय तिसऱ्या वेताला जाणार आहे. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. अजून एक 4 ते 5 दिवस जाणारी वेळ बाकी आहे. सडापाऱ्यामध्ये अंतर पाहू शकता. गाईचा माथा पाहू शकता. गाईच्या शिंगाचा आकार, कानाचा आकार आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. ही आपल्या फार्मरची 7 नंबरची गाय आहे. तिसऱ्या वेताला जाणार आहे. हिला अजून एक 25 दिवस ते महिनाभर, 1 महिन्याचा अवकाश टाईम आहे अजून. ही गाय आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध केलेली आहे. ही पण गाय फायनल यस नोचा व्यवहार 51,000 रुपये द्यायची आपल्याला. मोठ्या मापाची ह्या गाईची दुधाची कॅपॅसिटी 12 ते 14 लिटर राहील. ही आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय. आज सकाळीच व्याली, आत्ताच व्याली, म्हणजे सकाळी म्हणजे 1 तास झाला व्यालेली. खाली खोंड झाला या गाईला. दुधाची कॅपॅसिटी या गाईची 10 ते 11 लिटर राहील. ही पण गाय फायनली 51,000 रुपयाला आपल्याला व्यवहार करायचे. ही आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय वेलेली आहे. हिला एक 20 दिवस झाले जनलेले. हिला आता 4.5-5 लिटर एक टायमाला दूध चालू आहे. कोणी येऊन 2 टाईम 4 टाईम आपल्याकडून मिल्किंग करून घेऊन जायचं. 9 ते 10 लिटर हिला दूध चालू आहे. काट्यावर मोजून घेऊन जायचं दूध. ही गाय आपल्याला फायनल 45,000 रुपयाला द्यायची. आपण किंमत सांगायला 55-60,000 रुपये सांगतो. फायनल 45,000 रुपयाला यशनोच्या हिशोबाने आपल्याला द्यायची. या गायला खाली खोंड आहे. आपल्या फार्मवरती ज्या 9 गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून दाखवलेल्या आहेत. ज्या कोणी शेतकऱ्याला समजा लांबून यायला जमणार नसेल, व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांनी 2-5 हजार रुपये टोकन टाकायचं, काय त्यांच्या इच्छेनुसार. त्याच्यानंतर घरपोच आपण गाय करतो. त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने गाय सांगितली त्या पद्धतीने त्यांच्या घरी आल्यानंतर गाय चेक करायची आणि मग आमच्या गाडीवाल्यावर पेमेंट द्यायचं. आणि जो ट्रान्सपोर्ट खर्च असेल तो शेतकऱ्यांकडे असतो. 15 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने आपल्याकडं गाडी उपलब्ध होते. आणि एका गाडीत 1 किंवा 2 गाई येतात. 2 गाई जरी असल्या तरी 15 रुपये किलोमीटरनीच आपला ट्रान्सपोर्ट खर्च लागतो. आणि आपल्या व्हिडिओला ज्या कमेंट पडतात त्या कमेंट आपण जे चॅनल आहे समजा आपण डिलीटही करू शकतो. पण एकही कमेंट आपण डिलीट करत नाही. शेतकरी पाहतात, एखादा शेतकरी कमेंट करतो, पण प्रत्येक कमेंटला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न 100% निश्चित करू. चालते, धन्यवाद. जय श्रीराम. आणि आपल्या गीरप्रेमी या हक्काच्या चॅनलला सर्व शेतकरी गोपालकांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील.